हॅलो, नमस्ते. प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर जे मागं मी व्हिडिओ बनवला या अगोदरचा व्हिडिओ, त्यामध्ये मी सांगितलं होतं बॉम्बे हायकोर्ट 2000 जी रिक्रुटमेंट आहेत, जी भरती आहेत, त्याची जी डेट आहे त्यामध्ये मी सांगितलं होतं की वाढणार नाही. पण हे एक आश्चर्यचकित गोष्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो, एक शॉक आहेत आणि चांगली संधी आहेत की जी जागा जे रिक्रुटमेंट होती तिची फक्त व्हॅलिडिटी जी होती, फॉर्म भरण्याची वैधता होती ती 6 जानेवारी, पहिले 5 होती, 5वरून 6 केली त्यांनी, फक्त एकच दिवस वाढवला. त्यानंतर 6 जानेवारी 2026 म्हणजेच 5 वाजेपर्यंत यांनी ठेवली होती. तर तिथून 2-3 दिवस गेले आणि कालची जी तारीख 9 तारीख होती. काल त्यांनी आणखी पुन्हा ते एक्सटेंडेड केली, म्हणजेच वाढवली, मुदतवाढ देण्यात आली फॉर्म भरण्या देण्यासाठी. हे एक अचानकपणेच घडलं, सडनलीच त्यांनी हा निर्णय घेतला. कशामुळे का ते त्यांचं डिपार्टमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहेत, बॉम्बे हायकोर्ट याबद्दल मी बोलतो आहे. यामध्ये ज्या जागा होत्या, हायर स्टेनोग्राफर, लोअर स्टेनोग्राफर, क्लर्क, स्टाफ कार ड्रायव्हर, त्यानंतर पिओन, हॉमॉल आणि फारस, या ज्या 4 पदाच्या जागा होत्या, या जागेसाठी त्यांनी पुन्हा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ज्यांना केलं नाही त्यासाठी अतिशय सुवर्ण संधी आहेत, त्यामुळे करून घ्या. हे तुम्हाला सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवला, त्याबद्दल आवडला, नक्की लाईक करा. आणखी काही समस्या असेल तर मला विचारा. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न सांगितला, त्यामध्ये तिथे पेपर कोणत्या ठिकाणी होतं ते सुद्धा सांगितलं आणि कोणत्या जिल्ह्यासाठी, कोणत्या ठिकाणासाठी किती जागा आहे हे सुद्धा सांगितलं. ही रिक्रुटमेंट फक्त 3च ठिकाणासाठी होतात, एक म्हणजे नागपूर, दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि थर्ड म्हणजे मुंबई. मुंबईसाठी सर्वच पदासाठी ज्या जागा आहेत त्या थोड्याफार जास्त आहेत. तर ही एक चांगली आनंदाची बातमी आहे. ज्यांना फॉर्म भरायचे राहून गेले किंवा त्यांची काही प्रॉब्लेम असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम जास्त असतात, हे फीस खूप जास्त घेत आहेत. 1000 म्हणजे खूप झाली फीज. जो विद्यार्थी आहे प्रत्येकजण भरू शकते असा विचार आपण करू नाही शकत. कोणाच्या काही अडचणी असतात, ते 1000 रुपये फीज म्हणजे खूप झाली आणि त्यानंतर 2-3 वेळा, एक वेळा पेपरला जाणार, त्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यावर त्या अगोदर शारीरिक चाचणी, अशा 2-3 चक्रा टाकावं लागतो आपल्याला त्या ज्या सिटीमध्ये तुम्ही फॉर्म भरसाल त्या सिटीमध्ये. त्यामुळे सांगू इच्छितो, जिथं तुमचं जाणं पॉसिबल असेल त्याच ठिकाणीसाठी भरा आणि तयारी धमाक्याने करा, कडकपणे करा. आपल्याला एकच जागा आवश्यक असते, आपल्याला भरपूर जागा पाहिजे नाहीत. भरपूर जणांनी मुंबईसाठी फॉर्म भरलेला असेल असं वाटते मला, मुंबईसाठी जागा जास्त आहे त्यामुळे. तर चांगलं आहे, मी असं नाही म्हणत की तुम्ही भरू नका, पण तुमची फायनान्शियल कंडिशन पाहून, तुमची तयारी पाहून 3 ते 4 वेळा तुम्ही जाऊ शकले पाहिजे मुंबईला, ह्या हिशोबानं भरा. विदर्भाचा जर मुलगा असला तर मुंबईला जाण्याची तयारी ठेवायची जर फॉर्म भरला असेल तर, आणि तो जातोसुद्धा, ज्याला करायचंच आहे तो जातो. पण शक्यतो जर कोणाचे फायनान्शियल कंडिशन असेल आणि अभ्यास जर टफ असेल, 30पैकी 30 मिळवण्याचा जर तुमचा एक सखोल संकल्प असेल तर तुम्ही नागपूरसुद्धा भरू शकता. तिथे नागपूरला जागा किती आहेत? 117 जागा आहे आय थिंक. त्यातली तुम्हाला फक्त एकच जागा पाहिजे. त्यामुळे जर अभ्यास तुमचा टफ असेल तर आपलं एकच जागा पाहिजे. कॉम्पिटिशन असणारच, पण आपण बेस्ट होण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कोणीही मग बॅकमध्ये टाकणार नाहीत किंवा मागे आणणार नाहीत. तुम्ही बेस्ट असण्याचा प्रयत्न करा, नसेल तर बनण्याचा प्रयत्न करा आणि जिथे भरला त्या ठिकाणासाठी आतापासूनच भरतीचा अभ्यास करणं चालू करून द्या. याचा जो पेपर होते तो पेपरसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला. एप्रिलच्या किंवा मार्चच्या एंडिंग किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये होण्याची शक्यता आहेत किंवा मागं पुढं होऊ शकतात. आणि जो 2024ची जी रिक्रुटमेंट होती मुंबई हायकोर्टची, त्याचा काल निकाल लागलेला आहे. ज्यांचे सिलेक्शन झाले असेल त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देऊ शकतो. त्यांचे ते करिअरमध्ये सेट झाले. सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहेत, जे की हायकोर्टच कंडक्ट करणार असं वाटते मला. काही समस्या असलेच सांगा, काही चुकलं ते सांगा कमेंटमार्फत. तर फॉर्म भरून घ्या. पुन्हा एकदा सांगते, 16 जानेवारी 2026
5 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची वैधता राहील. सायंकाळचे 5 PM तुम्हाला फॉर्म भरता येणार. 12 वाजेपर्यंत याची वैधता नाही. संध्याकाळी तुम्ही भरू शकणार नाहीत. फक्त 5 म्हणजे 5. आता हे सडनली वाढवली त्यांनी, का बरं वाढवली याचं रिझन त्यांना माहीत असू शकतो. आपण फक्त गेस करू शकतो की फॉर्म कमी आलेत की काय, अजून कोणते प्रॉब्लेम आले त्यांना, की सर्व्हर डाऊन होता की आणखी काय होता. सर्व्हर डाऊन तर होताच. खूप मुलांनी प्रयत्न केला फॉर्म भरण्याचा पण ते भरू नाही शकले. साईट ओपन नाही होत होती, त्यामुळे वाढू शकते ते. किंवा मग आणखी एक कारण असू शकते की जर कंपॅरिझन केलं या अगोदरच्या भरतीमध्ये आणि आताच्या, तर यामध्ये फॉर्मसुद्धा कमी येऊ शकते. 1000 रुपये फी खूप झाली विद्यार्थी मित्रांनो. जे आपल्यासारखे विद्यार्थी आहेत त्यांना थोडा त्रास होऊ शकतो 1000 रुपये फीजसाठी. खूप फीज झाली यामध्ये. 1000 रुपये फीज, याचा खर्च वेगळा. या सर्व गोष्टीचा विचार करून आपलं जे आहेत अटेम्प्ट तो खाली नाही गेला पाहिजे किंवा क्रॅक केलाच पाहिजे. या हिशोबानं तयारी करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.